वेलकम स्टुडंट्स, तुमचं स्वागत आहे चाणक्य अकॅडमी डिजिटल क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2. यामध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स पाहायचे आहे सर्वात आधी ते आपण पाहून घेऊ. सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 मध्ये हे आपलं टेक्स्टबुक आहे. या टेक्स्टबुकचं आपल्याला वाचन सर्वात आधी फार महत्त्वाचं आहे. टेक्स्टबुकचं पूर्ण वाचन होणे, त्या संबंधित जेवढे चॅप्टर्स आहे त्या चॅप्टर्सचं वाचन आता तुमच्याजवळ भरपूर वेळ असल्याकारणानं तुम्ही करणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला मी हे सजेस्ट करेल की पहिले वाचा आणि त्याच्या सेल्फ नोट्स जर तुम्हाला काढता आल्या. स्वतःच्या नोट्स फार इम्पॉर्टंट असतात, कारण जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसं तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जोपर्यंत आपण स्वतःच्या नोट्स काढत नाही तोपर्यंत जमत नाही. तर पहा, पहिला जे आहे आपलं लेसन चॅप्टर जो आहे तो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. सेकंड आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, तो आपण नंतर पाहणार आहोत. तर पाहूया आता आपण पहिला लेसन आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन. यामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. तर पहिली गोष्ट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. त्यानंतर इव्होल्युशन त्यानंतर नंतर आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. हे सुद्धा आपण पाहू काय आहे. त्यानंतर आहे इव्होल्युशन, त्यानंतर आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, त्यानंतर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, स्पेसिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन. तर आपल्याला माहीत आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये सर्वात आधी दिलेलं असते की मागच्या वर्षी आपण काय शिकलो त्या संबंधित आपण काय काय आपल्याला अजून आठवतं आहे आणि ते फार गरजेचं आहे. तर पहा, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी चेंजेस. तर या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की कोणते कंपोनंट्स. आता आपल्याला माहीत आहे की एव्हरी ह्युमन बिंग, आपण इन स्टँडर्ड 7th 8th आपण हे शिकलो की एव्हरी ह्युमन बिंग ऑर एव्हरी लिव्हिंग थिंग मेड अप ऑफ सेल. अँड सेल हे काय आहे, तर एक बेसिक युनिट आहे. तर आता सेल्सच्या आतमध्ये जे आपण म्हणू जे आपली अनुवंशिकता जी आहे त्याचा मॅप दिलेला असतो. तर तो मॅप जो दिलेला असतो तो त्यामध्ये आपले जे काही हेरिडिटरी कॅरेक्टर्स असतात ते असतात. तर पहिला जो प्रश्न आहे, विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, क्रोमोझोम्स. ठीक आहे. तर क्रोमोझोम्स जे आहेत ते कॅरी करतात. आणि क्रोमोझोम्स कशाचे बनलेले आहेत, तर ते न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सचे बनलेले आहेत. तर हे आहे प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर प्रोगेनी. आता पॅरेंट्स टू देअर प्रोगेनी असं म्हटलेलं आहे. तर इथे आपण म्हणू की आईवडिलांपासून त्यांच्या मुलांपर्यंत किंवा मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीत असं जर आपण म्हटलं की याला आपण काय म्हणतो, या कॅरेक्टर्स जे ट्रान्सफर होतात त्याला काय म्हणतात. तर ही एक प्रकारची प्रोसेस आहे. तर आपण त्याला असं म्हणू, अशी प्रोसेस ज्यामध्ये फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर्स पॅरेंट्सपासून त्यांच्या कुठपर्यंत पोचतात ते समोर त्यांचे जे ऑफस्प्रिंग ज्याला आपण म्हणतो, मुलं बाळ म्हणतो, त्यांच्यामध्ये ते पोचतात. आता आपण पाहिलेलं आहे की आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, त्याला वांगे कधी लागताना आपण पाहिले नाही. ठीक आहे. असं आपण नॅचरली पाहिलेलं आहे का, नाही. तर ही जी प्रोसेस आहे की ज्यामध्ये जे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर्स आहे ते पॅरेंट्सपासून त्याच्या ऑफस्प्रिंगपर्यंत जातात. या प्रोसेसला या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, इनहेरिटन्स म्हटलेलं आहे किंवा हेरिडिटी असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. विच आर द कंपोनंट्स. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्यूल. तर DNA मॉलिक्युल्सचे कंपोनंट्स काय आहे. तर DNA मॉलिक्यूल हा 2 हेलिकल स्ट्रॅंड्स पासून बनलेला आहे. आणि हे कशाचे बनलेले आहे, हे डिऑक्झी रायबोस शुगरचे, फॉस्फरिक ॲसिडचे
अँड पेअर्स ऑफ नायट्रोजिनियस बेस आणि पेअर्स ऑफ नायट्रोजिनियस बेस. तर या ठिकाणी आपण हे पाहण्यासाठी DNA मॉलिक्यूल एकदा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर DNA मॉलिक्यूल आपण पाहूया. तर पहा, हा आपल्याला DNA मॉलिक्यूल या ठिकाणी दाखवलेला आहे. एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला. 9th स्टँडर्डला हे बघा हेरिडिटी दिलेला आहे. हेरिडिटीची इथे डेफिनेशन दिलेली आहे. हेरिडिटीची डेफिनेशन तुम्हाला पूर्ण व्यवस्थित करून सांगितलेली आहे. पहा इथे सॉरी हेरिडिटीची पूर्ण डेफिनेशन दिलेली आहे या ठिकाणी. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स है ना टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. इट इज ड्यू टू द हेरिडिटी दॅट आर पपीज आर सिमिलर टू डॉग्स. म्हणजे जे कुत्री असतात, कुत्र्यांची पिल्लं हे कुत्र्यांसारखीच दिसतात, ते काही आपल्याला वाघासारखी दिसत नाहीत है ना. आणि स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन्स. म्हणजे कबुतराचं जे पिल्लू आहे ते कबुतरासारखंच दिसल. आणि इन्फंट्स म्हणजे जे माणसाचे जे मुलं बाळ आहे ते माणसासारखेच दिसतील. ते काही असं होणार नाही की माणसाला म्हणजे माणसाचं मूल आहे ते आणि ते कोणासारखं दिसून राहिलं, एखाद्या अस्वलीसारखं दिसून राहिलं, तर ते आपण असं कधी पाहिलेलं नाही आहे. तर म्हणूनच याला हेरिडिटी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत की जो DNA क्रोमोझोम्स पाहून घ्या. क्रोमोझोम्स याला हा जो आहे तुमचा ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोम्स आहे, हे सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे. त्यानंतर DNA स्ट्रँड जो आहे तो तुम्हाला मी दाखवून देतो. पहा, हा सेल आहे. सेलमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमधून क्रोमोझोम निघतो आणि क्रोमोझोमचा एक तुकडा हा ज्याला आपण जीन म्हणतो, ठीक आहे, हा जीन आहे, ठीक आहे. आणि हा DNA आहे. या ठिकाणी आपण हा जो पाहाल तर हा आपल्याला DNA पाहायला मिळेल. तर पहा, हा DNA आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल CGAT. तर सायटोसायनिन, ग्वानिन आणि थायमिन, त्यानंतर ॲडिनाइन. तर असे हे नायट्रोजिनियस बेस्ड आहे जे हायड्रोजन बॉन्ड्सनी जॉईन केलेले असतात. हे आपण मागच्या वर्षाला पाहिलेलं आहे. तर या वर्षाला आता आपण यामध्ये नवीन काहीतरी बघणार आहोत. नवीन पहा की या ठिकाणी थोडं तुमचं हे दिलेलं आहे की कशा प्रकारे चेंजेस हेरिडिटी आणि हेरिडिटी कॅरेक्टर्समध्ये येतात, हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. तर हा जो पूर्ण पार्ट या ठिकाणी दिलेला आहे, हा पूर्ण पार्ट आहे की इंट्रोडक्टरी पार्ट आपण याला म्हणू. तर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये पहा, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. यू नो दॅट हर डिटी, आता हेरिडिटी आहे, थोडी मिस्टेक झालेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर तो शब्द एकच आहे. हिअर DT नाही आहे, हेरिडिटी आहे. यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. तर जीन्सच्या मार्फत एका जनरेशनपासून ते दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टर्स कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणजे आपण ते असं म्हणू की आपण जसं एका पेनड्राईव्हमध्ये एखादी फाईल घेतो आणि ती फाईल दुसऱ्या ठिकाणी पाहू शकतो, तर त्याच प्रकारे असं समजा की आपण इथे कॅरेक्टर्स घेतले आणि ते कॅरेक्टर्स दुसऱ्या जनरेशनला दिले. तर आता हे पहा, जोहान ग्रेगर मेंडेल इज अ पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. तर अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. आता 1886 या पिरियडमध्ये त्यांनी ते जोहान ग्रेगर मेंडल हे काय म्हणतात, ज्याला आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं सुद्धा म्हणू शकतो, यांनी काय केलं की यांनी रिसर्च केलं आणि यांना खूप वेळ लागला. 1901 पर्यंत त्यांचा जो रिसर्च होता तो चालला आणि त्याचे जे कन्क्लुजन्स होते त्याच्यावरती विचार करू लागले. तर 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेआर अंडरस्टँड ड्यू टू द म्युटेशनल थेरी ऑफ ह्युगो डी व्हेरिस. आता 1901 मध्ये काय झालं की ह्युगो डी व्हेरिसने एक थेरी मांडली. त्यांनी थेरी मांडली म्युटेशनल थेरी. आता म्युटेशनल थेरी काय आहे ते सध्या आज आपण इथं पाहणार नाही, फक्त आपण एवढं समजू की त्यांनी ती म्युटेशनल थेरी मांडली.
Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cell of grasshopper. आता 1902 मध्ये पुन्हा दुसरं सायंटिस्ट जे होते, वॉल्टर होता आणि सुटॉन होता, यांनी काय ऑब्झर्व केलं की ग्रासहॉपरचे जे क्रोमोझोम्स आहे, जे सेल्स आहे, त्यामध्ये क्रोमोझोम्सच्या पेअर त्यांना आढळली. अंटिल दॅट इट वॉज नॉट नोन टू एनीवन, तोपर्यंत कोणालाच ते माहीत नव्हतं. रिसर्च स्टार्टेड, त्यावर रिसर्च स्टार्ट झाला इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि यावर रिसर्च स्टार्ट झाला की बा जेनेटिक मटेरियल जे आहे ते कशा प्रकारचं असतं. म्हणजे असं समजा की तिथून ABCD चालू झाली, आपण असं म्हणायला हरकत नाही. तर त्या ठिकाणी ते चालू झालं वेन इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरिड बाय क्रोमोझोम्स. आणि त्या ठिकाणी समजलं की बा जीन्स जे आहे हे क्रोमोझोम्स कॅरी करतात, म्हणजे क्रोमोझोम्स थ्रू जीन्स कॅरी होतात. थ्रू विच 1944 ट्रिओ ऑफ सायंटिस्ट Ostwald, Avery, Maclean McCarthy and Colin MacLeod proved that except viruses. आता त्यांनी 1900च्या तिघां लोकांचा समूह होता, 3 सायंटिस्ट 1944 मध्ये 3 सायंटिस्टचा समूह, ज्याचं नाव मी आता सांगितलं, ओस्टवेल्ड, ॲव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कॉलिन मॅकलिओड, यांनी प्रूव्ह केलं की व्हायरस जर आपण सोडले तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA. तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला काय आहे, DNA आहे ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर कोणता जेनेटिक मटेरियल. मग आता तुम्ही म्हणाल की सर व्हायरसला नाही आहे का जेनेटिक मटेरियल किंवा तर मी म्हणेल की यासाठी तुम्ही 8th स्टँडर्डच्या सायन्सच्या बुकमध्ये एक व्हायरसचा तुम्हाला हे दिलेलं आहे, थोडंसं त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्ही थोडीशी ती रेफर करा आणि तुम्हाला जर अजून माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. इन 1961 द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोहान proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. आता 1961 मध्ये जे फ्रेंच सायंटिस्ट होते फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅक मोहान यांनी एक मॉडेल प्रपोज केलं प्रोटीन सिंथेसिसचं, आणि कशाच्या हेल्पनी, DNA हेल्प, विथ द हेल्प ऑफ DNA. आता DNA कुठला घेतला त्यांनी, बॅक्टेरियल सेल्समधला घेतला, ज्या बॅक्टेरियाचे जे सेल्स आहेत त्याच्यामधला. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स इन DNA. आता त्याची मदत कशामध्ये झाली की जे DNA मध्ये जे जेनेटिक कोड्स आहे, म्हणजे जे काही जसं आपण समोर पाहणार आहोत कोणते जेनेटिक कोड्स आपण त्याला म्हणतो, देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेशन DNA टेक्नॉलॉजी इमर्ज. आणि त्यानंतर एक नवीन टेक्निक आली की जीन्समध्ये आपण काहीतरी काय करू शकतो, रिकॉम्बिनेशन करू शकतो, म्हणजे फेरबदल करू शकतो. आणि एक नवीन फील्ड जन्माला आली ज्याला आपण म्हणतो जेनेटिक इंजिनिअरिंग, विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि त्याचा खूप एक काय म्हणतो वास्ट स्कोप आहे, आजही आहे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. तर द सायन्स ऑफ हेरिडिटरी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड इन द इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. आता याचा उपयोग कुठे कुठे होऊ लागला किंवा आपण करू शकतो, तर डायग्नोसिस, पहिली गोष्ट निदान, एक बऱ्याच रोगांचं निदान यामुळे होऊ लागलं. ट्रीटमेंट होऊ लागली. प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी, आता काही जे डिसीजेस आहे ते हेरिडिटरी डिसीजेस असतात, तर त्यांचीसुद्धा आपण काय करू लागलो की त्यांचं सुद्धा आपल्याला माहिती होऊ लागली आणि त्या डिसीजेसला आपण रोकथाम करू लागलो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ ॲनिमल्स. आता आपण पाहणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. यामध्ये कॅन यू रिकॉलमध्ये पहिलाच प्रश्न आपल्यासमोर आहे, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. तर DNA काय, DNA हा एक डबल हेलिक्स एक मॉलिक्यूल आहे, यामध्ये डबल हेलिक्स स्ट्रँड्स आहे. स्ट्रँड्स म्हणजे ज्याला आपण 2 रेल्वेसारखे जे रूळ म्हणतो ते. तर त्यासाठी आपल्याला 9th स्टँडर्डचा पुन्हा तो स्ट्रक्चर ऑफ DNA पाहावा लागेल. तर या ठिकाणी हे जे तुम्हाला 2 स्ट्रँड्स दिसून राहिले, हे 2 स्ट्रँड्स काय आहेत, याला आपण म्हणू काय म्हणतात त्याला, स्ट्रँड्स म्हणजे रेल्स, ठीक आहे. आणि हे जे कनेक्ट झालेले आहेत याला, हे झालेले आहेत नायट्रोजिनियस बेसेसनी, जे आहेत ॲडिनाईन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसायनिन.
तर नायट्रोजेनियस बेस हे दोन प्रकारचे पडतात. एक पडतात प्युरिन्स आणि दुसरा आहेत पिरिमिडिन्स. तर प्युरिन्स जे आहेत ते ॲडिनाइन अँड गुआनिन, ॲडिनाइन अँड गुआनिन आर कॉल्ड प्युरिन्स. आणि त्याच्यानंतर आपण म्हणू जे थायमिन्स आहे, थायमिन. तर थायमिन जे आहे, थायमिन अँड सायटोसाइन, थायमिन अँड सायटोसाइन, पुन्हा एकदा सांगतो, थायमिन अँड सायटोसाइन याला आपण म्हणू पिरिमिडिन. याला काय म्हणू? पिरिमिडिन. तर मी पी आणि पी वायनी हे दोन्ही डिफरन्शिएट केलेले आहेत, तुम्ही लक्षात ठेवा ते. आणि हे बऱ्याच वेळेला म्हणजे आता समोर तर याचं फार जास्त काम पडेल तुम्हाला, त्याबद्दल काही वादच नाही. ठीक आहे. तर समोर पहा, द ॲडिनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन. ॲडिनाइनचा नेहमी पेअर कोणासोबत राहील? थायमिन सोबत. आणि गुआनाइनची कोणासोबत राहील? सायटोसाइनची. विथ डबल हायड्रोजन बॉन्ड्स. कशामध्ये राहील? डबल हायड्रोजन बॉन्ड्समध्ये राहील. पहा, द ॲडिनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड, व्हाईल सायटोसाइन ऑलवेज पेअर विथ गुआनाइन. सायटोसाइन कशासोबत पेअर राहील? गुआनाइन सोबत ट्रिपल हायड्रोजन. या ठिकाणी डबल हायड्रोजन बॉन्ड आणि या ठिकाणी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड राहील. त्यानंतर आपण पाहू आरएनए. आरएनए काय? आरएनए इज अ न्यूक्लिक ॲसिड. आरएनए काय आहे? एक न्यूक्लिक ॲसिड आहे. तर आपण पुन्हा त्या ठिकाणी जो आरएनए. ठीक आहे. तर आरएनए जे आहे हे एक प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. सिंगल स्ट्रँड ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड्स. सिंगल स्ट्रँड असतात नाही रायबोन्यूक्लियोटाइडचे. इच रायबोन्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ रायबोस शुगर. प्रत्येक रायबोन्यूक्लियोटाइड हा रायबोस शुगरचा, फॉस्फेट मॉलिक्युल्सचा आणि नायट्रोजिनियस बेसचा बनलेला असतो. देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनियस बेसेस. आता मी नेहमी तुम्हाला सांगत आहे नायट्रोजिनियस बेसेस. तर 4 टाईपचे नायट्रोजिनियस बेसेस आहे. ॲडिनाइन आहे, गुआनाइन आहे, सायटोसाइन आहे आणि युरासिन आहे. आता ॲडिनाइन, गुआनिन आणि सायटोसाइन तर तुम्हाला मी सांगितलं, ॲडिनाइन, गुआनिन, सायटोसाइन. ठीक आहे. तर आणि युरासिल. ठीक आहे. आरएनए इज फाउंड बोथ इन द न्यूक्लियस ॲज वेल ॲज इन सायटोप्लाझम. तर आरएनए जो आहे हा दोन्ही ठिकाणी आपल्याला मिळतो, न्यूक्लियसमध्ये आणि सायटोप्लाझममध्ये. तर आता फंक्शन पाहू. तर अकॉर्डिंग टू द फंक्शन्स आरएनए इज ऑफ द फॉलोइंग 3 मेन टाइप्स. तर 3 मेन टाईपचे त्याचे फंक्शन्स आहे. 3 मेन टाईप त्याचे पडतात त्याच्या कार्याच्या अनुसार. म्हणजे पहा, आरएनए त्याच्या कामाच्या अनुसार त्याचे 3 वर्ग आपण करू शकतो. 3 याच्यात त्याला डिवाइड करू शकतो. एक mRNA, rRNA आणि tRNA. ठीक आहे. आता पहा काय म्हटलेलं आहे, आरएनएच आहे पण त्याला वेगवेगळे कामं दिलेली आहेत. तर ज्याला जे काम दिलेलं आहे त्याच्यासाठी त्याला ते नाव दिलेलं आहे. तर mRNA एक नाव दिलेलं आहे, rRNA दिलेलं आहे, tRNA दिलेलं आहे. mRNA carries the information for protein synthesis from genes on DNA chain in nucleus to the ribosome in the cytoplasm. ठीक आहे. Therefore it is called rRNA. आता हा कुठून इन्फॉर्मेशन नेतोय पूर्ण पहा. mRNA पुन्हा mRNA कॅरीज द इन्फॉर्मेशन कॅरी करत आहे कशाची? प्रोटीन सिंथेसिसची. कुठनं? फ्रॉम जीन्स ऑन डीएनए. डीएनए मधला तो जीन्स आहे जो की न्यूक्लियस मध्ये आहे तिथून तर रायबोसोम मध्ये जो की सायटोप्लाझम मध्ये आहे तिथपर्यंत. म्हणून याला मेसेंजर आरएनए. हा काय करून राहिला? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करून राहिला, मेसेज देऊन राहिला, म्हणून याला मेसेंजर आरएनए सुद्धा म्हटलेला आहे. तर बा आता rRNA इज द कंपोनंट ऑफ द रायबोसोम. आता rRNA काय? हा एक कंपोनंट आहे कशाचा? रायबोसोमचा. इट हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. आता हा काय करतो? हा हेल्प करतो प्रोटीन सिंथेसिससाठी. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण tRNA मध्ये. tRNA हा प्रेझेंट असतो सायटोप्लाझम मध्ये अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ द mRNA. आता mRNA जो कोणता मेसेज आणला, जसं आपल्या इथे पोस्टातून पोस्टमन येतो आणि एक मेसेज देतो आपल्याला. ठीक आहे. आता तो मेसेज देऊन राहिला आपल्याला, नेमका कोणता देऊन राहिला? मरणाचा देऊन राहिला, लग्नाचा देऊन राहिला, किंवा एखाद्याचा वाढदिवस आहे त्याचा देऊन राहिला, की तुम्ही मुलं आता घरच्यांना सांगता की बाबा मला पैसे पाठवा, त्याचा देऊन राहिला. म्हणजे मेसेज कोणता आहे हे महत्वाचं आहे. तर पहा, ज्याप्रमाणे tRNA
हा कशामध्ये प्रेझेंट आहे, सायटोप्लाझममध्ये. पुन्हा एकदा सांगतो, आता ज्याप्रमाणे mRNAचा मेसेज असेल, इट कॅरीज द स्पेसिफिक अमायनो ॲसिड अप टू द रायबोसोम. त्याच प्रकारचा स्पेसिफिक अमायनो ॲसिड कुठपर्यंत नेलं जाते, रायबोसोम्सवर, ॲज पर द मेसेज कोडेड ऑन mRNA. ज्या प्रकारचा मेसेज त्या mRNAचा कोड केलेला असेल किंवा त्यावर कोडेड असेल त्या हिशोबाने. ठीक आहे. तर इथपर्यंत झालं आता हे आपलं DNA आणि व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. पहा, थोडंसं मी याला विस्तृत करून सांगत आहे म्हणून थोडा टाईम लागत आहे आणि तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. तुम्ही याला शांततेने रिपीट करून करून पहा आणि तुम्हाला ह्यामध्ये नक्कीच त्याची खूप मदत या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आणि पुस्तकं वाचा, माझं एकच म्हणणं आहे. पहा, तुम्ही खूप सारे पैसे देऊन आपण वेगवेगळे डायजेस्ट वगैरे सर्व काही घेतो, पण याचं काही जनरली फारसं तोपर्यंत काम पडत नाही. कारण टेक्स्टबुक, महाराष्ट्र बोर्ड जे टेक्स्टबुक काढलेलं आहे, अल्टिमेट टेक्स्टबुक आहेत, त्याला तुम्ही रेफर करा. तुम्हाला कोणाचीच गरज नाही पडणार, हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो. ठीक आहे. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे, पाहू आपण. कॅन यू टेल, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर. आता जेनेटिक डिसऑर्डर्स विचारलेले आहेत आपल्याला आणि गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स, काही डिसऑर्डरचे आपल्याला नावं सांगायचे. तर बा, जेनेटिक डिसऑर्डर आर कॉज ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम्स अँड म्युटेशन इन जीन्स. आता जेनेटिक डिसऑर्डर काय होतो, एक तर क्रोमोझोममध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आलेली आहे किंवा जीन्समध्ये म्युटेशन झालेलं आहे. पहा, म्युटेशन हा शब्द पहिलेही आला होता, आताही आला. आता या शब्दाला आपण असं म्हणू की आता जो म्युटेशन हा जो शब्द आला याला म्हणेल मी बिघाड. ठीक आहे. ॲबनॉर्मॅलिटी तर आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जी नॉर्मल नाही आहे, म्हणजे जे नॅचरली जसं व्हायला पाहिजे तसं नव्हतं, त्यामध्ये काहीतरी एक पिढीजात बिघाड असतो, त्याला आपण ॲबनॉर्मॅलिटी म्हणू. म्युटेशन म्हणजे पहिले बिघाड नव्हता पण आता बिघाड झाला, त्याला आपण म्युटेशन म्हणू. सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर आर इन्क्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम. काय, एक तर क्रोमोझोम नंबरमध्ये इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला. कॉज इन न्यूमरिकल चेंज, आणि खूप सारा त्यामध्ये चेंज झाला. त्यानंतर दुसरं कारण, क्रोमोझोमचा काही पार्ट डिलीट होऊन गेला, म्हणजे संपून गेला किंवा आपण म्हणू जो खतम हो गया. त्यानंतर तिसरा आहे ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम. तिसरा एक त्याचा रिझन आहे ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर चौथा, सडन चेंज ऑर म्युटेशन ऑकरिंग इन अ नॉर्मल जीन. एक तर अचानकपणे कोणीतरी म्युटेशन तयार झालं किंवा आपण म्हणू चेंज झाला एका नॉर्मल जीनमध्ये आणि तो डिफेक्टिव्ह झाला, तर त्याला आपण असं म्हणू की सर्टन चेंज ऑर म्युटेशन ऑकरिंग इन नॉर्मल जीन टर्निंग इनटू अ डिफेक्टिव्ह जीन. त्यानंतर म्युटेशन इन मोर दॅन वन जीन ॲट द सेम टाइम कॉझिंग पॉलिजेनिक डिसऑर्डर. आणि दुसरं आपण असं सुद्धा म्हणू की म्युटेशन कॉज झालं, आणि ते म्युटेशन कसं झालं की मोर दॅन वन जीन ॲट द सेम टाइम कॉझिंग पॉलिजेनिक डिसऑर्डर, म्हणजे खूप साऱ्या जीन्समध्ये एक सोबत म्युटेशन होऊन गेलं, त्याला आपण म्हणू म्युटेशन इन मोर दॅन वन जीन. ठीक आहे. तर हे झाले त्याचे कारण. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल्स पाहिजे आपल्याला, तर डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लीनफेल्टर सिंड्रोम हे आहेत त्याचे काय म्हणतात त्याला डिसऑर्डर्स. त्यानंतर फायब्रोसिस, अल्बिनिझम हे सुद्धा आहे, तर याला आपण मोनोजेनिक म्हणू. आणि ज्याला पॉलिजेनिक डिसऑर्डर म्हणू त्याला म्हणू क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट प्लेट, कन्स्ट्रिक्टेड स्टमक, स्पिन्ना बायफिडा ते म्हणू त्याला, किंवा पॉलिजेनिक डिसऑर्डरमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर, अस्थमा हे सुद्धा येतील. ठीक आहे. तर हा झाला आपला आतापर्यंतचा की जेनेटिक डिसऑर्डरचं मिनिंग आणि त्याचे काही डिसऑर्डर्स. त्यानंतर आता आपण म्हणू विथ द हेल्प ऑफ RNA. तर इथनं
आपलं हे चालू करू. विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA participate in the functioning of cell and thereby control the structure of functioning of the body. आता बघा या ठिकाणी काय होत आहे की पहा, with the help of RNA the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. आता RNA जो आहे त्याच्या मदतीने DNA काय करून राहिलेला आहे, एक प्रकारचं पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल. सेलचं जे काही कार्य आहे, सेलचं जे काही वर्किंग आहे त्यामध्ये तो पार्टिसिपेट करतो आणि कंट्रोल द स्ट्रक्चर, कोणाचं, बॉडीचं स्ट्रक्चर कसं असेल ते कंट्रोल करेल आणि सोबत बॉडीचं फंक्शनिंग सुद्धा कंट्रोल करेल. आता इथे मी एक गोष्ट सांगतो, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट वुमन, वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट मॅन, आणि आपण नेहमी चर्चा करतो, अरे याची आई तशी, वडील तसे, म्हणून हा तसा. म्हणजेच काय झालं की त्यांच्या जेनेटिक्समध्ये, त्यांच्या जीन्समध्ये असा एक मेसेज आहे, असे त्यांचे जीन्स आहे की त्यांना ते गिफ्ट मिळालेलं आहे त्यांच्या मदर आणि फादरकडून. आणि हे काय करून राहिलेलं आहे, कारण आता आपण इथे पाहूनच राहिलेलो आहे की RNA विथ द हेल्प ऑफ RNA जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA, जीन्स जो की कशाच्या फॉर्ममध्ये आहे, DNAच्या फॉर्ममध्ये, तो कशामध्ये पार्टिसिपेट करत आहे, सेलच्या फंक्शनिंगमध्ये. आता तो जर कमजोर असला फंक्शनिंग खराब राहील, तो जर कमजोर असला किंवा त्याचे जर जे मेसेजेस वगैरे जर जे एन्कोडेड डिकोडेड मेसेजेस आहेत ते जर बरोबर नसले तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे बॉडीचं ते व्यवस्थित नसेल आणि सोबत बॉडीचं फंक्शनिंग सुद्धा बरोबर नसेल. आता इथपर्यंत आता आपण आलो. आता त्यानंतर समोर पाहणार इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द DNA अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. आता जी काही प्रोटीन सिंथेसिसची जी काही ज्याला आपण म्हणू इन्फॉर्मेशन आहे ती कुठे स्टोअर आहे, DNA मध्ये. सिंथेसिस ऑफ, आता कोणतं प्रोटीन, प्रोटीन एकच नसतं, प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन जे आहे तर बॉडीला कोणतं प्रोटीन किती मात्रामध्ये, किती त्याची क्वांटिटी आहे ते सर्व कोण सांगून राहिलं आपल्याला, याची सर्व इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर आहे, DNA मध्ये स्टोअर आहे. आता बघा दिस प्रोटीन्स, आता हे जे प्रोटीन्स आहे सिंथसाइज म्हणजे सोप्या भाषेत मी म्हणेल तयार करणे बाय DNA थ्रू द RNA, आणि कोणाच्या मदतीने, RNA. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा, आणि यालाच काय म्हटलं जातं, सेंट्रल डोग्मा. mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑन DNA. आता mRNA सुद्धा प्रोड्यूस होतो ज्याप्रमाणे त्या न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स त्या DNA मध्ये दिलेला असेल त्याप्रमाणे. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ DNA इज युज्ड इन दिस प्रोसेस, आणि यामध्ये फक्त 2च स्ट्रँड्स यूज केल्या जातात. ओनली वन ऑफ द टू सॉरी 2 पैकी एकच स्ट्रँड यूज केला जातो या प्रोसेसमध्ये. दिस सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड इन mRNA बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज्ड फॉर सिंथेसिस. आणि हा जो सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइडचा mRNA मध्ये बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज्ड फॉर सिंथेसिस. बिसाइड्स देअर इज युरासिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. आता मी तुम्हाला मागे सांगताना बोललो होतो की आपण 4 हे बघितले होते. तुम्हाला थोडंसं तुम्ही जर रिव्हर्स जाऊन जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जोड्या सांगितल्या होत्या तुम्हाला. तर मग जोड्या सांगत असताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ॲडिनाइन, गुआनिन, सायटोसाइन आणि युरासिल हे जे आहेत हे 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनियस बेसिस आहे. तर थायमिनच्या जागी आपण युरासिल, RNA इन्स्टेड ऑफ थायमिन, युरासिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. आता इथे काय म्हटलेलं आहे, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for the synthesis. Besides, त्याशिवाय there is uracil in RNA instead of thymine of DNA. आता RNA मध्ये काय युरासिल आहे इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. DNA मध्ये काय थायमिन आहे.
दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. आणि ही जी प्रोसेस आहे हिलाच काय म्हटलेलं आहे, ट्रान्स्क्रिप्शन म्हटल्या गेलेलं आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट यामध्ये पाहू आपण नेक्स्ट पेजवर आपल्याला दिलेलं आहे पहा. आता ह्या ठिकाणी ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आहे. RNA पॉलिमराइज दिलेला आहे, RNA न्यूक्लियोटाइड्स दिलेले आहे. तर पहा, तर mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. तो mRNA जो असतो तो कुठे येतो, फॉर्म इन न्यूक्लियस. जो न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाला तो कुठे आला, सायटोप्लाझममध्ये आला. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. त्याने जो DNA मधला कोडेड मेसेज आहे तो सोबत आणला. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ॲसिड. आणि मेसेजमध्ये काय आहेत, कोड्स आहे कशाचे, अमायनो ॲसिडचे. द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. आणि प्रत्येक कोडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स आहे. द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड, प्रत्येक अमायनो ॲसिडच्या कोडमध्ये द कोड फॉर ईच अमायनो ॲसिड, प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी 3 न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. दॅट कोड फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. इट इज कॉल्ड ॲज ट्रिप्लेट कोडॉन. म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे, ट्रिप्लेट कोडॉन म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू, सायंटिस्ट आहे डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिप्लेट कोडॉन्स. यांनी ट्रिप्लेट कोडॉन्समध्ये खूप जबरदस्त डिस्कवरी केलेली आहे फॉर 20 अमायनो ॲसिड. आणि किती अमायनो ॲसिडसाठी, 20 अमायनो ॲसिड. फॉर दिस वर्क, आणि या कामासाठी he has been awarded with the Nobel Prize in 1968. आणि या कामासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल प्राइज देण्यात आलं, अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट. आणि यांच्यासोबत अजूनही 2 सायंटिस्ट होते, त्यांनाही देण्यात आले. Each mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. आता बा mRNA हा जो आहे यावर हा थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट्स कोडॉननी बनलेला आहे. आणि जो काही mRNA वर मेसेज असेल त्यानुसार tRNA त्याला काय करेल, अमायनो ॲसिड सप्लाय करेल. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन्स हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशनची व्याख्या काय लिहायची, तर कन्फ्यूज होण्याचं काहीच काम नाही, अत्यंत सोपी व्याख्या आहे. ॲज पर द मेसेज on mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on the mRNA. This is called translation. बिलकुल पाठ करून टाका, अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर पहा, इथे आपल्या यामध्ये थोडंसं एक असं झालेलं आहे की थोडा एक चेंज आलेला आहे. पहा, लायसिनला अमायनो ॲसिड आणि या ठिकाणी थोडंसं चेंज करा, इनिशियल कोडॉन. हे बऱ्याच पुस्तकांमध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे, तर तुम्ही ते प्रिंटिंग मिस्टेक काढून घ्याल. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी आपण ट्रान्सलेशनची डेफिनेशन बघितली. त्यानंतर बघू, द अमायनो ॲसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. आता जे अमायनो ॲसिड आणलं जातं ते एकमेकासोबत ब्रॉट इन बाय tRNA. ब्रॉट इन म्हणजे आता ते आणलं तर ते म्हणजे त्याचे जे मॉलिक्युल्स ते बांधलेले आहे, तर ते कशाने बांधलेले आहे, पेप्टाइड बॉन्ड्सने विथ द हेल्प ऑफ RNA. आणि त्यामध्ये कोणी हेल्प केलं, RNA. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिप्लेट कोडॉन. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे ते एक प्रकारचं डिस्टन्स मेंटेन करतो असं आपण म्हणू. तर ते ट्रिप्लेट कोडॉन, तर ह्या इथे तुम्ही पहा टी या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे TGC. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3चा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इथे बाय इथे तुम्हाला 3चा सिक्वेन्स दिसेल, इथे 3 आणि 3 6 म्हणजे 3चा सिक्वेन्स या ठिकाणी लावलेला. आणि या ठिकाणी हे जे तयार केलेलं आहे काय, अमायनो ॲसिड आहे. मी पहा तुम्हाला इथे दाखवतो, 1 मिनटं. पहा, अमायनो ॲसिड. ठीक आहे. अमायनो ॲसिड लायसिन चुकीने दिलेलं आहे, हे अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. तर पहा समोर पाहू आपण, ते यालाच काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि अशाच खूपशा चेन्स जवळ येतात आणि एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतं. दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स. आणि हे जे प्रोटीन आहे हे बॉडीत
लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये घटित होणारे जे काही कार्य आहे त्याला म्हणजे महत्त्वाचे कार्य ते घडण्यासाठी या प्रोटीनचा खूप म्हणजे जसं ग्रोथ आहे, तुमचे मसल्स बिल्डिंग आहे, तर यासाठी तुम्हाला तर प्रोटीनची आवश्यकता पाहिजे. तर म्हणून दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन, बरेचसे कार्य तुमच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते कंट्रोल करतात. अँड देअर अपीरन्स टू, आणि ते दिसतात कसे. जसं आता काश्मीरमध्ये तुम्ही गेले तर काश्मीरला तुम्हाला एकदम सुंदर लोक पाहायला मिळतील, गोरे, त्यांची उंची चांगली असेल, त्यांची स्किन चांगली असेल. तर हे कशामुळे होतं, तर हे होतं त्यांच्यामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत. आता त्यांचं प्रोटीन्स मग पुन्हा ते आपण आलो DNA जीन्स, त्याचं ते मॅप, त्यामुळे ते आपल्याला ते सर्व पाहायला मिळतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. आता इथे एक दिलेलं आहे की बा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली, अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. आता बा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे जीन्समुळे काय होतात की न्यू वनला तयार करू शकतात. ही कॅपॅसिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दिलेली आहे. आणि त्यात जवळ असणारे जे जीन्स आहेत त्यापैकी काही जीन्स तो समोरच्या पिढीला, नेक्स्ट जनरेशनला सुद्धा देतात विदाऊट एनी चेंजेस. त्याच्यामध्ये तो काही चेंज करत नाही. म्हणजे पहिल्या पिढीमध्ये जे जीन्स आहे ॲज इट इज ते जीन्स दुसऱ्या पिढीला कॅरी फॉरवर्ड होतील, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. पण सर्वच जीन्स नाही जाणार, काही जीन्स असे जातील. ड्यू टू दिस, आणि यामुळे सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि यामुळेच काय होतात की आईवडिलांमध्ये असणारे काही गुणधर्म हे त्यांच्या मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हावेवर समटाईम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. पण कधी कधी या जीन्समध्ये आपल्याला अचानक सडन चेंजेस पाहायला मिळतात. आता सडन चेंजेस कसे पाहायला मिळतात, तर आपण याच्या आधी त्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं डिसऑर्डर्स. ठीक आहे, तर डिसऑर्डर झाले की अचानक आता त्याच्यामध्ये चेंजेस, आणि कसे चेंजेस होतात तर बऱ्याच वेळेला रेडिएशन त्याला कारणीभूत असते. न्यूक्लिअर रेडिएशन म्हणा किंवा इवन म्हणजे रेडिएशनमध्ये तुमच्या जे जीन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा चेंज होऊन जातं. तर सडन चेंजेस या ठिकाणी दिलेला आहे, सडन चेंजेस ऑकर होतात. ठीक आहे, आणि समटाईम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंज इट्स पोझिशन. आता कधी कधी एनी न्यूक्लियोटाइड, इम्पॉर्टंट आहे, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन, जीन्सचा एखादा न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइड काय हे मी मागे सांगितलेलं आहे, चेंज इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज. न्यूक्लियोटाइड काय करतं, पोझिशन चेंज करतो, आणि ती पोझिशन चेंज झाली तर न्यूक्लियोटाइड पोझिशन चेंज झाली तर आपण त्याला काय म्हणतो, विच इज नथिंग बट म्युटेशन. काय झालं, म्युटेशन झालं, बिघाड झाला. ठीक आहे, पण आता बिघाड याला म्हणता येणार नाही, कारण कधी कधी ते म्युटेशन चांगल्यासाठी सुद्धा होतं. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. काही जे म्युटेशन्स असतात ते अतिशय मायनर असतात, म्हणजे ते आपल्याला त्यांनी काही म्हणजे ते काही समजत नाहीत, इतके मायनर असतात. पण काही काही समजण्याजोगते, कन्सिडरेबल, की आपल्याला ते माहीत पडतात की अरे म्युटेट झालेलं आहे, काहीतरी याच्यामध्ये चेंजेस आलेले आहे मोठ्या प्रमाणात. म्युटेशन मे कॉज अ जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. आता म्युटेशनमुळे सिकल सेल ॲनिमियासारखा आजार होतो. दिस इज एव्हरलास्टिंग प्रोसेस, आणि ही प्रोसेस कशी आहे, एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे. अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि हे एक प्रूफ आहे डार्विननी जी थेरी मांडलेली आहे, ज्याला आपण डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणतो, याचं एक ते प्रूफ मानलं गेलेलं आहे की पहा म्युटेशन झालेलं आहे. आता म्युटेशन म्हणजे कसं आहे, आपण पहिले ऐकत होतो की सापाला पाय होते आहे ना, मग नंतर सापाचे पाय हळूहळू गळून पडले म्हणजे की त्याच्या बॉडीमध्ये ते जीन्स म्युटेट होत गेले, आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये चेंजेस येऊ गेले, आणि असे चेंजेस झाल्यामुळे काय झालं की त्याचे पाय जे आहे ते नेहमीसाठी नाहीसे झाले. तर पहा इथे आपण हे सर्व आता इथे एवढं अभ्यासलेलं आहे. यानंतरचा जो टॉपिक आहे आपला इव्हॉल्युशन, तो आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि आतापर्यंत जो आपला एक पेज जे आपण पूर्ण पाहिलेला आहे ते पूर्ण एक पेज तुम्ही व्यवस्थित वाचून काढा. त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर मला नक्की तुम्ही कळवा.
आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहा तुम्हाला कशामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सोबतच त्याला वारंवार वाचा आणि काही ज्या डेफिनेशन्स आहे म्हणजे ज्या काही मेन डेफिनेशन्स आहेत त्या तर आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आहे, जसे की ट्रान्स्क्रिप्शनची, ट्रान्सलोकेशनची आणि ट्रान्सलेशनची, ह्या डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहेत. फार कमी मार्काला तर मी नाही म्हणणार हे विचारलं जातं, पण एक ठीक मार्कांना हे विचारलं जातं. सोबतच आपला पूर्ण हे व्हिडिओ संपल्यानंतर फर्स्ट लेसनचे आपण याच्यावरचे प्रश्नोत्तरसुद्धा पाहणार आहोत, त्याच्यातल्या काही ट्रिक्स पाहणार आहोत की त्यामुळे आपल्याला ते प्रश्नोत्तर कसे काय लवकर आणि व्यवस्थित पाठ होतील किंवा आपण ते व्यवस्थित लिहू शकू. ठीक आहे, तर तुमची सर्वांची मी रजा घेतो आणि घरी राहा, सुरक्षित राहा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि लवकरच आपण सर्वजण पुन्हा भेटू याने मी आता थांबतो इथेच. धन्यवाद.